नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे ब्लड कॅन्सर आणि पांढऱ्या पेशींचे आजार आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रितेश जुनागडे. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रितेश जुनागडे हे कन्सल्टंट हेमेटोलॉजिस्ट आणि हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट आहेत. ते लोटस हॉस्पिटल सेंटर नाशिक इथं कार्यरत आहेत आणि ते त्या हॉस्पिटलचे डायरेक्टर सुद्धा आहेत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या विषयावरचं सखोल मार्गदर्शन त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं की कॅन्सर म्हणजे काय. येत्या 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे आहे. त्यानिमित्तानं तुम्हाला काय सांगता येईल? अनेक कॅन्सर पेशंट्स आहेत, मला वाटतं त्यांना हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कॅन्सर नेमका कशामुळे होतो आणि कॅन्सर म्हणजे नेमकं काय, काय सांगता येईल? बरं, अगदी सुरुवातीलाच तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. कॅन्सर म्हणजे सर्वांना माहितीच आहे, एक असा आपल्याला वाटतं एक भयानक आजार आहे. तो आम्हाला एवढा वाटत नाही आजार असा भयानक, कारण की तो बरा होऊ शकतो. सर्वप्रथम मला हे सांगू इच्छितो की कॅन्सर हा बरा होऊ शकतो, कारण की बऱ्याच वेळा कॅन्सरचं निदान झाल्यावर हे प्राथमिक असा एक अंदाज येतो की आता काय आपलं खरं नाही. आणि कॅन्सर होण्याचे कारण बरेचसे श्रोत्यांना माहिती पण आहेत, काही माहिती नाही आहेत आणि बरेचसे कारण आम्हाला सुद्धा माहिती नाही आहेत. त्यामुळे अचूक उत्तर देणं अवघड आहे. पण साधारण हे जर मी सांगितलं की आश्चर्य वाटेल की आज आपण दोघं इथे बोलतो आहोत, आपल्या दोघांच्या शरीरात सुद्धा कॅन्सरच्या पेशी या क्षणाला तयार होत आहेत आत्ताच. पण होपफुली आपली प्रतिकार शक्ती एवढी सक्षम आहे, चांगली आहे की जे काय कॅन्सरच्या पेशी आहे ते व्यवस्थित शोधतायत रक्तामधून किंवा इतर अवयवांमधून आणि त्यांना मारून टाकून ते शरीराबाहेर टाकून देण्यात येतं. म्हणजे एवढी सक्षम इम्युन सिस्टम आपली आहे, प्रतिकार शक्ती. आता स्वाभाविक आहे की ही प्रतिकार शक्ती जर कुठेतरी बिघडली, वाट चुकली, विनाकारण नको तिथे काम करायला लागली तर आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कॅन्सर हा आजार बऱ्यापैकी उतार वयात होतो. त्यामुळे उतार वयात कसं असतं, आपण अनेक प्रॉब्लेम झेलत गेलो असतो आपल्या आयुष्यात. जसं काही इन्फेक्शन्स म्हणा, खाण्यापिण्याच्या पद्धती बदलतो. त्यामुळे आपले जीन्स जे आहेत, गुणसूत्र ज्याला म्हणतो, त्यात थोडा बदल होत असतो. त्यामुळे जन्मतः जे गुणसूत्र आपल्या रक्तात आहेत किंवा पेशींमध्ये आहेत ते शेवटपर्यंत तसेच असतात असं नव्हे. त्यामुळे त्यात बदल होताना असा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. त्या उलट आमच्या इथे बऱ्यापैकी लहान मुलांचे रक्ताचे कॅन्सरचं निदान व उपचार होतं. मग अशा वेळी जेव्हा 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष मुलांना पण कॅन्सर होतो तेव्हा असं वाटतं की यांच्यात काय बदल झाला असावा, हे तर नुकतेच जन्माला आले आहेत. मग तेव्हा असं जाणवतं आणि आम्हाला माहिती आहे की ॲक्च्युली गुणसूत्र जे आहे, जीन्स, त्याच्यात पण जन्मतः काही डिफेक्ट असू शकतात आणि त्याच्यामुळे पण कॅन्सर हा होऊ शकतो. त्यामुळे कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो. बरेच पेशंट्स आपल्याला येतात आमच्याकडे की मी निर्व्यसनी आहे, मी कधी सिगरेट पिली नाही, मी दारू पित नाही, मला काहीच व्यसन नाही, तरी मला कॅन्सर का झाला. मग हे उत्तर देण्यात आम्हाला थोडा त्रास होत असतो, कारण की जनरली व्यसन म्हणजे वाईट, कॅन्सर ते वाईटच आहेत. म्हणजे सिगरेट पिणं, दारू पिणं वाईटच आहे, पण ॲक्च्युली तेच एक कारण नाही आहे. अनेक कारण आहेत, त्यातले थोडेफार आपल्याला माहिती आहे. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की अनेक कारणांमुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, मात्र कॅन्सर नेमका कशामुळे होऊ शकतो हे अजूनही आपल्याला तितकंसं कळलेलं नाहीये. मात्र बऱ्याच वेळा असं होतं डॉक्टर की रक्ताचा कॅन्सर म्हटलं की आपल्याला थोडी इतर कॅन्सरपेक्षा जास्त भीती वाटते की माझ्या रक्तातच जर कॅन्सर झालाय तर मग माझं काय. का रक्ताच्या कॅन्सरला घेऊन आजपर्यंत आपल्या देशामध्ये इतकी भीती आहे, किंवा काय म्हणता येईल, रक्ताचा कॅन्सर खरंच इतर कॅन्सरपेक्षा वेगळा आहे, मोठा आहे, काय सांगता येईल तुम्हाला? हे बघा, रक्ताचा कॅन्सर अगदी बरोबर आहे. मला जर सांगायचं झालंच तर याचा थोडाफार जे श्रेय जातं ते आपल्या हिंदी सिनेसृष्टीला जातं. आणि त्याच्यात एखाद्या ॲक्टरला जर मारायचं असेल तर ब्लड का कॅन्सर हुआ आहे असं सांगून बिचाराला पटकन मारू शकतं, कारण की तिथून ती सुरुवात झाली की मला असे वाटते. पण सरळ सांगायचं झालंच तर ब्लडचा कॅन्सर इतर कॅन्सरपेक्षा खरंच वेगळा आहे. कारण की रक्ताचा कॅन्सर जिथे उगम होतं आपल्या सगळ्या पेशींचं, लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स, हे आहे बोन मॅरो, म्हणजे हाडाच्या आतली पोकळी. तर तिथेच त्याचं निदान आणि उगम होऊन जातं आणि तिथेच निदान झाल्यामुळे तो निदानाच्या वेळी स्टेज 4 असतो. निदानाच्या वेळेस स्टेज 4 असतो आणि त्याच्यामुळे काय होतंय की इतर कॅन्सर जर तुलना केली की स्तनाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, तो त्या जागी असेल तर स्टेज 1 म्हणतो आणि तो हाडाच्या आत गेला तर आपण स्टेज 4 म्हणतो. त्यामुळे निदान झालं त्या क्षणी रक्ताचा कॅन्सर स्टेज 4 असतो. त्यामुळे रक्ताच्या कॅन्सरला स्टेज नसते इतर कॅन्सर सारखी, तो नेहमी स्टेज 4 असतो. आणि
समजा एका पेशंट आलाय 15 दिवसापूर्वी एकदम चांगला होता. अनेक पेशंट आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात आता मला दम लागतोय, थोडं खोकला आला, वजन कमी झालं, इतक्या जेवण जात नाहीये वगैरे वगैरे. आम्ही साधी एक चाचणी करतो तेव्हा कळतं अरे याच्या पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत किंवा कमी झाल्या आहेत आणि त्यावेळी आम्हाला संशय येतो की रक्ताचा कॅन्सर असू शकतो. मग आम्ही एक बोन मॅरोची टेस्ट करतो. त्या हाडाच्या आतनं बोन मॅरो एक घट्ट रक्त घेतो, ते मायक्रोस्कोप खाली बघतो. तर तेव्हा आपल्याला जाणवतं की हा कॅन्सर आहे. आणि त्या क्षणी कसं होतं की तो ऑलरेडी रक्तात आहे आणि रक्त हे सगळीकडे जातं. त्यामुळे त्या क्षणी त्या कॅन्सरच्या पेशी जे रक्तात आहे ते तुमच्या मेंदूमध्ये गेले असतात, तुमच्या फुफ्फुसामध्ये गेले असतात, किडनीमध्ये गेले असतात, सगळीकडे असतात. त्यामुळे कॅन्सरचं निदान हे जरी लवकर झालं तरी तो सगळीकडेच असतो निदानाच्या वेळीच. आणि हाच मुख्य फरक आहे ब्लड कॅन्सर आणि इतर कॅन्सरमध्ये. आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट पण खूप वेगळी आहे. ट्रीटमेंट पण अगदी वेगळी आहे. कारण की इतर कॅन्सर जर झाला तर आपण म्हणतो मला गाठ आहे, बघूया 7 दिवस काय होतं, 14 दिवस काय होतं, वाढली तर काढूया, असं आपण करतो. रक्ताचं कॅन्सर ज्या दिवशी निदान झालं त्या दिवशी खरं तर उपचार चालू करायचे असतात आणि त्याच्यामुळे रक्ताचा कॅन्सरला उपचार पण हे लागलीच लागतात. त्यामुळे हा मुख्य फरक आहे दोघं कॅन्सर. जसं तुम्ही म्हणालात की रक्ताचा कॅन्सर आणि इतर कॅन्सरमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येतो. रक्ताचा कॅन्सर हा साधारणपणे स्टेज 4 लाच कळतो आणि कॅन्सर झाल्यानंतर आपण पहिला प्रश्न हाच विचारतो की बाबा रे तुझी स्टेज कुठली आहे. आणि जर हा स्टेज 4 ला कळत असेल तर मला वाटतं ह्याची साधारण लक्षणं जी आहेत ती कोणतीही दिसत नसतील किंवा दिसत असतील तर ती कोणती असतील, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? बरं, हा थोडा अवघड प्रश्न आहे. पण बऱ्याच वेळा कॅन्सर रक्ताचे जे आहेत ते 2 मुख्य प्रकारचे आहेत, हे समजून घेऊया आपण. एक तर म्हणजे झपाट्याने वाढणार म्हणजे ॲक्यूट ल्युकेमिया, म्हणजे फास्ट वाढतो. पेशंट 7, 8, 9 दिवसापूर्वी एकदम चांगला असतो तुमच्या आमच्यासारखा आणि 7-8 दिवसात हे कॅन्सरचं निदान होऊ शकतं. तो एक मोठी धक्कादायक बाबच असते. आणि बऱ्याच वेळा पेशंट हा ताप आल्यामुळे किंवा इतर काही प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे ॲडमिट झाला असतो. त्याला रक्त चाचण्यांमध्ये आढळून येतं की रक्ताचा कॅन्सर आहे. तर हा झाला झपाट्याने वाढणारा म्हणजे ॲक्यूट ल्युकेमिया. दुसऱ्या प्रकारचा जो कॅन्सर आहे तो हळूवार वाढणारा म्हणजे क्रॉनिक ल्युकेमिया ज्याला म्हणतात. आता क्रॉनिक ल्युकेमिया जरी ब्लड कॅन्सर असला तरी त्याचे कारणं आणि उपचार अगदी वेगळे आहेत. थोडक्यात सांगायचं तर क्रॉनिक ल्युकेमिया जे आहेत म्हणजे हळूवार वाढणारे रक्ताचे कॅन्सर ते सहसा गोळ्यांनी बरे होतात. त्यांना किमोथेरपी सुद्धा लागत नाही. अशी प्रगती आमच्या शास्त्रात झाली आहे. त्याच्यामुळे हळूवार वाढणारे कॅन्सरचं निदान 3 ते 4 महिने उशिराने पण होऊ शकतं. पण ॲक्यूट ल्युकेमिया जो आहे त्याचं निदान मात्र काही दिवसातच होतं. त्यामुळे हे 2 मुख्य फरक आहे, म्हणजे ब्लड कॅन्सरचे मुख्य प्रकार आहेत. आणि ट्रीटमेंटबद्दल जर तुम्ही विचारलं मला तर ते केमोथेरपीच द्यावी लागते. कारण की रक्ताच्या कॅन्सरमध्ये त्या पेशीच एवढ्या सगळीकडे आहेत. तुम्हाला 1-2 ठिकाणी काही लाईट देऊन जसं रेडिओथेरपी म्हणतो तसं उपयोग नाही आहे. तुम्हाला शिरेवाटे केमोथेरपीचे इंजेक्शन्स द्यावे लागतात आणि ते दिल्यानंतर जे काय कॅन्सरच्या पेशी आहेत ते आम्ही मारण्यात यशस्वी होतो. आणि तसं झाल्यास आपल्याला मग त्याचा फायदा होतो किंवा त्या पेशी मारल्या जातात आणि कॅन्सर हा बरा होऊ शकतो. नक्कीच. बऱ्याचदा कुठलाही कॅन्सर म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनात विचार येतो की कॅन्सर झालाय तर हा कधीच बरा होणार नाही. मात्र त्यातल्या त्यात जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की रक्ताचा कॅन्सर झाला तर मग आपण पूर्णपणे निश्चित समजून जातो की हा रक्ताचा कॅन्सर आहे, हा आता काही पूर्ण बरा होत नाही. हे खरं आहे म्हणजे ही समजूत आहे का गैरसमजूत आहे, कशी दूर करू शकता तुम्ही? हे बघा, म्हणजे जे काही श्रोते आज इथे म्हणजे ऐकतात आपला कार्यक्रम त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की असं आम्ही कदापि सांगणार नाही की प्रत्येक पेशंट जो आमच्या दारी येतो आणि आम्ही त्यांना रक्ताचा कॅन्सर निदान करतो हा 100% काही बरा होत नाही. म्हणजे सगळ्याच पेशंट्समध्ये बरा होत नाही. पण ज्या पेशंट्समध्ये बरा होतो त्यात 100% बरा होतो. त्यामुळे टक्केवारीत जरा थोडी अडथळे येऊ नये. मी जे सांगतोय की अनेक रुग्ण या आजारातनं पूर्ण बरे होऊ शकतात पण सगळे बरे नाही होत. त्याच्यामुळे कॅन्सर रक्ताचा असला, झपाट्याने वाढणारा असला तरी त्यात पण अनेक उपप्रकार आहेत. उदाहरण, लहान मुलांचा जो रक्ताचा कॅन्सर आहे जो वयोगट 1 ते 6, 1 ते 9 या वयोगटात जेव्हा होतो तेव्हा त्याचं बरं होण्याचं प्रमाण जवळजवळ 80 ते 90% आहे. म्हणजे एवढं आहे. आणि जसा उतारवयात कॅन्सर जर झाला तर मग त्याचं बरं व्हायचं प्रमाण त्या अनुषंगाने थोडंसं कमी होतं. कारण की 50शीत 60शीत 70शीत जर असा काही रक्ताचा कॅन्सर झाला तर त्या आजारापेक्षा जे उपचार आम्ही देऊ इच्छितो ज्याला केमोथेरपी म्हणतो ते उपचार सहन करण्याची ताकद तेव्हा नसते. ट्रीटमेंट उपलब्ध आहेत
त्या उलट समजा 3 वर्षाचा परवाच आमच्याकडे एक 3.5 वर्षाचा मुलगा आला, त्याला डोकं दुखत होतं, पाठ दुखत होती आणि सांधे दुखत होते आणि आधी असं वाटलं की सांध्यांचा आजार आहे, सांधेदुखीचा आजार आहे. आणि जेव्हा त्याची रक्त चाचणी केली, त्याच्या जवळचं एक संगमनेर म्हणून गाव आहे तिथे, तर तिथे त्याचे पांढऱ्या पेशी अचानक 70 ते 80 हजार आल्यात. आणि मग असं जाणवलं की हा काहीतरी वेगळा आजार आहे. मग आमच्याकडे पाठवल्यावर कळलं की हा तर रक्ताचा कॅन्सर आहे. पण सुरू कसं झालं? दुखण्याने. पण मला जेव्हा त्यांचे आईवडील माझ्यासमोर आले, तुम्ही समजू शकता मी सांगण्यात किती जड जात. मला वाटतं डॉक्टर तुम्ही जसं म्हणताय की हा पेशंट तुमच्याकडे आला आणि मग तुम्हाला जाणवलं की याच्या पांढऱ्या पेशी काही प्रमाणात कमी झालेल्या आहेत. हेच मला तुम्हाला सुद्धा विचारायचं की पांढऱ्या पेशी आणि कॅन्सर याचा सुद्धा एकमेकांशी काही संबंध आहे किंवा नाही, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे ब्लड कॅन्सर आणि पांढऱ्या पेशींचा आजार आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रितेश जुनागडे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सो ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणाला होतात की तुमच्याकडे एक इतका लहान पेशंट आला आणि त्यानंतर असं वाटलं की हा सांधेदुखी संबंधितला आजार आहे. मात्र जेव्हा टेस्ट केल्या तेव्हा लक्षात आलं की हा सांधेदुखी संबंधातला आजार नसून हा ब्लड कॅन्सर आहे. काय सांगू शकता तुम्ही? त्यामुळे लहान मुलांमध्ये कॅन्सर जो होतो त्याचे लक्षणं एकदम वेगळे असू शकतात. जसं काही सांधेदुखी, रक्त कमी होणं किंवा जेवण कमी जाणं, वारंवार हळूवार ताप येणं, असे अनेक कारणं असतात. पण ह्या वयोगटाचं एक वैशिष्ट्य आहे की साधारण आम्ही जसं म्हटलं की जे काय किमोथेरपी आम्हाला द्यायची असते ती सहनशीलता ह्या वयात अधिक असते. आपल्याला असं वाटतं नाजूक आहे, 2 वर्षाचं बाळ आहे, 3 वर्षाचं बाळ आहे, कसं सहन करेल? उलटी सहनशक्ती जास्ती असते. कारण की त्यांच्या ज्या पेशी आहेत ते जे काय साईड इफेक्ट्स थोडेफार होतात किमोचे, ते चांगलेरित्या त्यांना सामोरे जाऊ शकतात. तर साधारण असं जर या वयातलं जर एखादं मूल आमच्याकडे आलं तर त्याच्या आईवडिलांना आम्ही सांगतो, निदान तर सांगतोच, त्यानंतर सांगतो की 80 ते 90% हा पेशंट पूर्ण बरा होणार आहे. हो, याला त्याचं आयुष्य नॉर्मल राहील. मुलगी असेल तर हे मी प्रखर सांगतो की मुलगी असेल तर त्यांना पुढे मुलं बाळ होतील, लग्न होईल. कारण की हा एक फार नाजूक विषय आहे या देशात की मुलीला काही आजार झाला, टीबी जरी असला तरी सांगण्यात वाईट, कॅन्सर झाला तर फारच वाईट होतं. ती बऱ्याच वेळा मी असं पाहिलं आणि मला फार वाईट वाटतंय सांगताना की मुलगी असेल तर ट्रीटमेंट बऱ्यापैकी टाळतात आणि हे खूप जाणवलंय जवळून आम्हाला. जेव्हा मी 2011 साली लोटस हॉस्पिटल चालू केलं त्यानंतर मी 2 वर्षातच एक आमच्या पेशंटचा आढावा घेतला. त्यात 73% हे मुलं होते, फक्त 27% मुली होत्या माझ्या पेशंटच्या ग्रुपमध्ये. मग असं का असं झालं? असं आम्ही विचार केल्यावर कळलं की मग मुलींना उपचार लवकर देत नाही, की त्यांना असं टाळटाळ करतं की पुढे भविष्यात काय होईल. तर ह्या कॅन्सर डेच्या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की मुलींमध्ये उलटा हा आजार लवकर बरा होतो आणि त्यांना भविष्यात जी काय किमोथेरपी आम्ही आज वापरतो आहे त्यात भविष्यात काही त्रासाचा होत नाही. त्यांचं लग्न व्यवस्थित होतं, त्यांचे पोरबाळ व्यवस्थित होतील. त्यामुळे ह्या जे गैरसमज आहे त्यातून विनाकारण ट्रीटमेंट टाळली जाऊ नये, हा माझा एक महत्त्वाचा संदेश या निमित्ताने मी देऊ इच्छितो. त्यामुळे लवकर बरा होणारा आजार आहे हा मुलांमध्ये, वयस्कर मंडळीत थोडा त्रास होतो. नक्कीच. आपण या पांढऱ्या पेशीबद्दल बोलतोच आहे, तर पांढऱ्या पेशी म्हणजे नेमकं काय, मला वाटतं हे सगळ्यात आधी कळणं लोकांना खूप गरजेचं आहे. आणि खरंच या शरीरातनं जर कमी होऊ लागल्या किंवा जर जास्त प्रमाणात वाढल्या तर नेमका याचा कशा प्रमाणात साईड इफेक्ट आपल्या शरीरावर दिसून येतो, काय सांगू शकतो? पांढऱ्या पेशी महत्वाचं आहे. आज मी नाशिकहून इथे आलो, बरोबर आहे, काही वेळ चाललो, ती धूळ आली, अनेक बॅक्टेरियाज आहे, संसर्ग म्हणजे पेशी आहेत आजूबाजूला, तर इन्फेक्शन हे सर्वांना होत असतं अगदी लहानपणापासून. त्यापासून संरक्षण करण्यासाठी ह्या पांढऱ्या पेशी आपल्याला दिल्या आहेत. ते 5 प्रकारचे असतात. पांढऱ्या पेशी 5 प्रकारची, एक पेशी नाही आहे ती. त्यामुळे सहसा इन्फेक्शनमुळे वाढणारा एक प्रकार आहे, उपप्रकार न्यूट्रोफिल आपण असं म्हणतो. पण ॲलर्जी असते काही लोकांना, मग त्यात एक वेगळ्या प्रकारचे पांढऱ्या पेशी वाढतात. जर लिम्फोमा म्हणजे ओळंब्याच्या गाठीचा आजार, ज्याला ओळंब्याच्या गाठीचा कॅन्सर म्हणूया, किंवा टीबीत जे ओळंब्याच्या गाठी वाढतात त्याच्यात पण एक वेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या पेशी वाढतात. तेव्हा पांढऱ्या पेशी वाढणं हे नॉर्मल आहे, एक नॉर्मल आपल्याला देणगी दिली असं म्हणूया आपण जन्मता. आणि ॲक्च्युली ती पांढऱ्या पेशी सक्षम असल्यामुळेच आपली माणूस ही जात आज इथे वर्चस्व राखून आहे. कारण की जे इव्होल्युशन झालं त्यात पांढऱ्या पेशींचं प्रमाण चांगलं आणि त्यांचं काम चांगलं झाल्यामुळे आपण आज इथे आहोत, धर्तीवर राज्य करतो आहोत. इतर प्राण्यांच्या तुलनेत आपली काही प्रतिकारशक्ती नक्कीच चांगली आहे. त्यामुळे पांढऱ्या पेशी म्हणजे थोडक्यात प्रतिकारशक्ती. आणि पांढऱ्या पेशी वाढणं, समजा ताप आला आपल्याला 3 दिवस, तर पांढऱ्या पेशी वाढतात आणि वाढायलाच हव्या. त्यामुळे असं काही वेगळं
काही होतंय आणि ते लगेच कमी करायसाठी लगेच औषध द्या, बऱ्याच वेळा अँटीबायोटिकचा प्रहार होतो, ते चुकीचं असतं कधी कधी. त्यामुळे असं वाढणं हे स्वाभाविक आहे. पण काही कारणांमध्ये जसं की रक्ताचे कॅन्सर आहेत, त्यात विनाकारण ह्या पेशी वाढतात. काही कारण नसताना ह्या पेशी वाढतात. मग ते अगदी 1 लाख 2 लाख 4 लाख होतात, जे 11,000च्या वर जायला नकोत. तर ते 3 लाख 4 लाख 7 लाख पर्यंत पण काही पेशंट्स आमच्याकडे आलेले आहेत पांढऱ्या पेशी घेऊन. मग असं ह्या लेवलला आल्यावर आपण समजतो की हा मग काही रक्ताचा कॅन्सर आहे. नंतर आपण असं म्हणूया की पांढऱ्या पेशी, बरोबर आहे की नाही, जे काय आपल्याला काम करण्यासाठी देवाने दिले आहेत त्याचा गैरवापर पण होऊ शकतो. की आपल्या खाण्यात काही वेगळं आलं, बरोबर, आपण काही असे काही व्यसन केले की त्याच्यात खरं आपल्या शरीराला त्याचा त्रास होत असेल, तर पांढऱ्या पेशीचा बदल जो आहे तो झपाट्याने होतो आणि कॅन्सरच्या दृष्टिकोनातनं वळतो आणि मग आपल्याला ब्लड कॅन्सर होण्याची शक्यता ही अधिक असते. नक्कीच. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की वारंवार ताप येतोय, तर हे सुद्धा लक्षण कॅन्सरचं असू शकतं का, किंवा हा समज आहे का गैरसमज आहे? आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रितेश जुनागडे. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हटलं की पांढऱ्या पेशींबद्दल नेमकं आपलं कार्य शरीरात त्यांचं कसं चाललेलं असतं, कमी झाल्या तर काय होतं, वाढल्या तर काय होतं, आणि जसं मी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला म्हटलं की वारंवार ताप येणं हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं किंवा नाही, काय सांगू शकाल तुम्ही? की वारंवार ताप येणं याला बरेच कारण आहेत. सर्वप्रथम ह्या देशात टीबीचा विचार व्हावा. ते झाल्यानंतर आपल्या प्रतिकारशक्तीचे काही आजार आहेत त्यात पण असा वारंवार ताप येतो. पण कॅन्सर, ब्लडचा कॅन्सर होण्यामागे वारंवार ताप येणं हे कारण असू शकतं. कारण की तुमच्या पांढऱ्या पेशी जास्त झाल्या किंवा कमी झाल्या ते नको त्या होत असतात. त्यामुळे हव्या त्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांचं कार्य थोडंफार कमी होत असतं आणि त्यामुळे ताप येतो. म्हणजे वारंवार ताप येणं हा एक ब्लड कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ओके, नक्कीच. त्याचप्रमाणे मगाशी जसं तुम्ही म्हणालात की लिम्फोमा हा शब्द आम्ही ऐकला, तर लिम्फोमा म्हणजे नेमकं काय आणि कॅन्सरशी याचा काय संबंध आहे, या बाबतीत काय सांगू शकता? हे बघा, लिम्फोमा ॲक्च्युली एक प्रकारचा कॅन्सरच आहे, बरोबर. लिम्फोमा ओळंब्याच्या गाठींचा आजार म्हणजे लिम्फोमा, जे आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. 3 ठिकाणी, मानेमध्ये, काखेमध्ये, जांघेमध्ये असतात नॉर्मली, आणि पूर्ण शरीरात ते लिम्फ नोड्स आहेत. पण नॉर्मली तुम्हाला जर टॉन्सिल झालं, टॉन्सिलचा आजार, तर आपल्या मानेतल्या गाठी वाढतात, म्हणजे ते तिकडचे लिम्फ नोड्स वाढतात. ते त्याचं नॉर्मल कार्य झालं, म्हणजे प्रतिकार शक्तीसाठी अगदी महत्त्वाचे आहे. पण बऱ्याच वेळा त्या पेशी ज्या आहेत तिथे लिम्फोसाइट नावाच्या पांढऱ्या पेशी आहेत, 5 प्रकारपैकी एक प्रकार. तर ती पेशी विनाकारण जर वाढायला लागली तर मग त्या ओळंब्याच्या गाठीची साईज, आकार वाढत जातो आणि आपल्याला लिम्फोमा हा आजार होतो. लिम्फोमाचे पण अनेक प्रकार आहेत, पण लिम्फोमा आजार किंवा हा कॅन्सर इतर कॅन्सरपेक्षा पण वेगळा आहे. जसं मी ब्लड कॅन्सर वेगळा आहे सांगितलं, आणि म्हणून लोटस हॉस्पिटलमध्ये आम्ही साधारण रक्ताचे कॅन्सर, लिम्फोमा आणि मायलोमा, जो अजून एक 3ऱ्या प्रकारचा रक्ताचा कॅन्सर आहे, याच्यातच प्रावीण्य मिळवलेलं. हेच उपचार आम्ही तिथे जास्त करतो, कारण की ह्या सगळ्या आजारांची ट्रीटमेंट इतर कॅन्सरपेक्षा बरीच वेगळी आहे. उदाहरणार्थ लिम्फोमा ट्रीटमेंटमध्ये 70 ते 80% क्युअर रेट आहे, म्हणजे बरे होता पूर्ण, कुठल्या पण वयोगटात असो. तर लिम्फोमा साधारण हा 40 नंतर होणारा आजार आहे. त्यात हॉचकिन्स लिम्फोमा आणि नॉन हॉचकिन्स लिम्फोमा असे 2 मुख्य प्रकार आहेत. दोघांमध्ये केमोथेरपी लागते, पण ही केमोथेरपी इतर कॅन्सरच्या केमोथेरपीपेक्षा वेगळी आहे. का? तर जे लिम्फोसाइट आहेत, जे ओळंब्याच्या गाठीत जाऊन बसले आहेत, ज्याच्यामुळे ती आकार वाढलाय, त्याच लिम्फोसाइटला मारण्यासाठी एक विशेष टार्गेटेड थेरपी, म्हणजे बरोबर त्याच पेशींना मारतील असे औषधं संशोधन करून आपल्या भारतात पण उपलब्ध झालेत, आणि अनेक पेशंटमध्ये गेले 12 ते 13 वर्ष ते वापरण्यात आले. त्यामुळे केमोथेरपीने होणारे साईड इफेक्ट्स खूप त्या प्रमाणात होत नाही. थोडीफार केमोथेरपी द्यावी लागते, पण भविष्य जर तुम्ही बघितलं तर असं आहे ना की सहसा केमोथेरपी ही जाणार, आणि येत्या 5 वर्षात माझ्या मते जो काय संशोधन मी बघतोय, आम्ही करतोय, त्यात असं आढळेल की येत्या 5 वर्षात सगळ्याच कॅन्सरवर अशी टार्गेटेड थेरपी येणार आहे. त्यामुळे ह्याविषयी जी उपचार आहेत त्यात इतकं संशोधन चालू आहे, आणि त्यामुळे नक्कीच चांगले दिवस कॅन्सरच्या रुग्णांना येतील असं मला वाटतं. नक्कीच. या ॲडव्हान्स उपचार पद्धतीबद्दल तर आपण बोललो, मात्र त्याचबरोबर बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही सुद्धा एक उपचार पद्धती आहे, काय सांगू शकता थोडक्यात त्याबद्दल? बरं, येस, असं बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक महत्त्वाची उपचार पद्धती आहे. त्यात काय करतो की जे मूळ पेशी, मी जे म्हटलं निदान कुठे होतं ब्लड कॅन्सरच्या मूळ पेशींच्या आजारामुळे, तर तिथेच जर दोष असेल तर केमोथेरपी देऊन फक्त कॅन्सर पेशी मारतो, पण मुळातनं जर तो आजार बरा करायचा झाला तर बोन मॅरो बदलावा लागतो.
शकतो आणि कोण देऊ शकतं, तुमचे सख्खे भाऊ किंवा बहीण, पण आज आई किंवा वडील पण देऊ शकतो असे उपचार पद्धती ट्रान्सप्लांट मध्ये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक ऍडव्हान्स उपचार आणि खूपच प्रभावी उपचार पद्धती. नक्कीच. आज तुम्ही इथे आलात आणि रक्ताचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय किंवा पांढऱ्या पेशी शरीरात किती महत्त्वाच्या आहेत किंवा नाहीत याबद्दल इतकं छान मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. घेतो रोज हर्बल टॉनिक असरदार तन्विषता टॅबलेट ऍसिडिटी पिंपल्स डोके दुखीवर तन्विषता असरदार तन्विषता टॅबलेट. छत्तीसगडमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास योजनेने दुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या अनेक आदिवासी युवकांचं आयुष्य बदललं. याच्यापैकी एक आहेत राहुल कुमार. राहुल कुमार पूर्वी भाजी विकायचं काम करायचे. त्यावेळी या छोट्याशा गावात 2 वेळच्या जेवणासाठी लागणारे पैसे देखील या कामातून मिळणं मुश्किलीचं होतं. परंतु पंतप्रधान कौशल्य विकास योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊन आता राहुल बिलासपूर सारख्या मोठ्या शहरात मेंटेनन्स मॅनेजर